आज जेवणामध्ये काय विशेष आहे हे आमच्या घरच्यांचं वाक्य असतं बरं का. कारण आज आहे सोमवार आणि सोमवारी ना मी सोमवार करते 16 सोमवार आणि दर सोमवारी एक जोडपं सांगते जेवण्यासाठी. आणि जोडपं सांगायचं बाहेरचं माणूस सांगायचं म्हटल्यानंतर आपल्या जेवणामध्ये काहीतरी विशेष असतंच. सोनाली किचन म्हटलं की काहीतरी वेगळं आहे हे घरच्यांना सुद्धा माहीत असतं आणि बाहेरच्यांना सुद्धा माहीत असतं. जेवण करण्यापासून आणि शेवटपर्यंत असं आसपासचे सुद्धा विचारतात आज सोनालीच्या घरामध्ये काहीतरी विशेष आहे बरं का. अगदी रस्त्यापर्यंत सुवास जातो ह्या जेवणाचा. कारण की हे जेवण केलं जातं श्रद्धेनं आणि आनंदानं आणि विशेष म्हणजे भक्ती आली की त्या जेवणाला ना खूप चव येत असते. तर कुठलंही आपल्या भक्तीचं जेवण असू दे किंवा सणाचं असू दे शुभ कार्याचं जेवण असू दे आपण करताना ना पहिल्यांदा ना अग्नीची ना पूजा करून घ्यायची. अन्नपूर्णा खुश तर आपलं घर खुश असतं बरं का. अन्नपूर्णा घरामध्ये असली की लक्ष्मीसुद्धा नांदते हे माझा समज आहे आणि हा खरोखरचा आहे बरं का. आणि मला अनुभवसुद्धा आहे याचा. तर आपण झाला हे आपली अग्निपूजा करून आणि लगेचच तयार केला आहे राजमा. आज सांगितलेला जोडपा आहे ती माझ्या नंदूबाई आहेत धाकट्या. तर त्यांचं कसं आहे ते आमच्या नंदूबाईंना ना वाळलं खायला म्हणजे कडधान्य खायला आवडतं आणि त्यांच्या मिस्टरांना ओल्या भाज्या खायला आवडतं. दोघांचंही मन राखायचं म्हणून इथं मी राजमा करायला घेतला आहे आमच्या नंदूबाईंना. आणि आमच्या भाऊंना म्हणजे आम्ही भाऊ म्हणतो त्या अगदी आमच्या भावासारखेच आहेत म्हणून भाऊ म्हणतो. भाऊंना केले होतं भरलं वांगं. तर राजमाची मसाला कसा करायचा तर हा राजमा करण्यासाठी मी सकाळी घातला होता भिजत एक 5-6 तासासाठी भिजत घालायचा आणि नंतर करायला घ्यायचा. 7-8 शिट्ट्यामध्ये शिजला जातो. आणि हा मसाला घेण्यासाठी मी 3 घेतले आहेत कांदे कट करून घ्यायचं, 1 वाटी तीळ घ्यायचं, लसणाच्या 10-15 पाकळ्या घ्यायच्या, आल्याचा 1 इंच तुकडा आणि ह्याची पेस्ट करून घ्यायची. तर हा आहे आपला राजमाचा मसाला. ह्याच्यामुळं खूप सुंदर असा हा राजमा लागतो बरं का. नक्की ट्राय करा. अशा पद्धतीनं मसाले जास्त वापरायचे नाहीत. ह्यामध्येच ओकेमध्ये राजमा तयार टेस्टी होतो. तर दुसरे आहे आपला भरलं वांगं. भरलं वांगं ना तुम्हाला सांगतो कसंही करा कोणीही करा खूप टेस्टी लागतं. अगदी आपलं गावरान रेसिपी म्हटलं की भरलं वांगं हे एकदम आपल्या तोंडातच येतं. पिठलं भरलं वांगं भाकरी धपाटी अशातलं म्हणजे आपलं भरलं वांगं बरं का. कसंही केलं तर छान चव येते. त्याला मात्र वापरायचं जास्त लसूण आणि देशी कोथिंबीर ह्या 2 गोष्टींना अशा पडल्या ना त्यामध्ये भरलं वांगं खूप टेस्टी होतं. तर आपण आता कोथिंबीर चिरून घेतली आहे, भरपूर असा लसूण घ्यायचा आणि आपलं हे आहे तेल मोहरीचं तेल आपलं तेल खूप छान ह्याचा रिझल्ट आहे. कारण की मोहरीचं तेल ना रोजच्या जेवणामध्ये वापरा खूप छान लागतं. कडक जरा थोडासा जेवण करताना वास येतो पण नंतर ना अजिबात काही जाणवत नाही की हे मोहरीच्या तेलामध्ये जेवण केले आहे ते. तर आपण तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी लसणाचा भरपूर वापर करायचा मी पहिला सांगितलं होतं. लाल तिखट घालायचं हळद घालायचं आणि ना छान असं परतून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि परतून झालं की त्यामध्ये घालायचं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. नसलं तर ना शेंगदाणे भाजून कूट करा बरं का. आणि तुम्हाला जमलं नसेल तर शेंगदाणे भाजायचं तर तुम्ही पहिल्यांदा तेलामध्ये कूट भाजा आणि नंतर लाल तिखट टाका म्हणजे भाजल्यासारखंच होतं. तर शक्यतो आमटी भाजी करताना भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वापरा. आमटीला ना छान चव येते. कोथिंबीर घालायची भरपूर आणि परतून घ्यायचं 2 मिनटं अगदी लो फ्लेमवर. तयार झाला आहे आपल्या भरल्या वांग्याचा मसाला. सोपं आहे ना अगदी खूप छान टेस्टला होतो. अगदी गावरान पद्धतीनं तुम्हाला भरलं वांगं खायचं असेल तर नक्की ह्या पद्धतीने करा. गावरान पद्धतीनं म्हटलं की जास्त मसाल्यांचा कमी वापर करता हे केलं जातं. त्यालाच म्हटलं जातं गावरान पद्धतीनं. तर आपण हा असा मसाला छान असा दाबून भरून घ्यायचा. वांगं राहू दे पण मसाला तर दाबून खातीलच ना अशा पद्धतीनं मसाला करून घ्यायचा. तर एक भरून घेतली आहे तर वांगी भरपूर अशी. तर कितीही असे पदार्थ केले तर पुरवठे येत नसतात बरं का. धपाटे म्हणा वांगं म्हणा पिठलं म्हणा असे गावरान असे तर पुरत नसतात तरी सुद्धा आपले करायचे. तर आपण माझ्या भावासाठी हे वांगं केलं तर तेल घालायचं पहिल्यांदा तेल थोडंसं गरम झालं की ते आता वांगे घालून घ्यायची. तर तेल ना गरम होऊन द्यायचं नाही थोडंसंच कोमट होऊन द्यायचं नंतर घालायचं. नाहीतर काय होतं वांगं डाडरल्यासारखं होतं म्हणजे शिजत नाही. तर थोडंसं कोमट असतानाच घालायचं तेलामध्ये हे वांगी आणि पाणी थोडंसं अगदी थोडीच घालायचं. वाफेवरच वांगी शिजली जातात. इकडं वांगं शिजत टाकलं आहे तर आपण इथं कणिक मळून घ्यायची. आपलं गव्हाचं पीठ मळून घ्यायचं त्यामध्ये मीठ घालायचं आणि गोळा तयार करून घ्यायचा. तर तुम्हाला कणिक ना तुम्हाला सांगते घडसर मळलं की चपात्या थोड्या होतात पातळ मळलं की जास्त चपात्या होतात. आणि आपल्याला दोन्हीही करायचं नाही. मला पातळही जमत नाही आणि घडसरच जमत नाही. त्यामुळे मध्यम असं कणिक मळून घेते आणि कशाही चपात्या होऊ देत आपल्याला जमतं बरं का.
तर आपलं इथं वांगं छान शिजलं आहे बघा. आणि हे जेवण करताना ना आमच्या जाऊबाई आलत्या, अगं काय केलंयस, दम बिर्याणी केली आहेस का? अहो अगदी नावसुद्धा घेऊ नका म्हटलं त्यांना, आज माझा उपवास आहे, असलं काहीसुद्धा नाव घेऊ नका असा. तर खूप छान वास सुटला हां असं म्हणतच आल्या. आणि बस इथंच पोचपावती मला मिळाली की मी करत आहे ते जेवण छान होत आहे. तर दुसरा पदार्थ आपण करत आहोत तो म्हणजे आपला राजमा. राजमा शिजला होता, 7-8 शिट्ट्या घ्याव्या लागतात. कितीही भिजत घातला तरीसुद्धा. जिरे घातले आहे, कारण की यामध्ये मोहरी घालू नका फोडणीला, जिरे घाला. आणि आपण जे पेस्ट करून घेतले, पेस्ट कशी करायची ते तुम्हाला सांगितलं आहे. आणि तुम्हाला जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर कांद्याचा मात्र जास्त उपयोग करायचा आणि ग्रेव्ही मात्र तयार होते छान अशी. तर हे सर्व छान भाजून घ्यायचं 5 ते 10 मिनटं. तेल सुटोस तर हा मसाला भाजून घ्यायचा. त्यामध्ये घातला आहे लाल काश्मीरची पावडर, कलर येण्यासाठी घातला आहे. धना जिरा पावडर घातला आहे, सब्जी मसाला घातला आहे. आणि राजमा मसाला असेल तर घालू शकता, नाही घातला तरी चालतो. कांदा लसूण मसाला घातला आहे, तिखट पाहिजे तेवढं. आणि मीठ घालायचं आणि हळद घालायचं. आणि हा मसाला छान असा परतून द्यायचा, तेल सुटूस तर परतून द्यायचा बरं का. आणि म्हणजे काय होतं, मसाला छान लागतो सुद्धा, राजमासुद्धा चवीला होतो. कुठलेही नवीन पदार्थ करायचा झाला तर मसाल्याला चांगलं तेल सुटून द्यायचं आणि नंतरच पनीर असू दे, वांगं असू दे, काही असू दे त्यामध्ये घालायचं, म्हणजे ना त्या भाजीला छान चव येते. ही टिप्स मात्र लक्षात ठेवा. राजमा शिजला आहे बघा, अगदी गरगरीत टमटमीत फुगला आहे. बघूनच एखाद्याची तानभूक भरपेल असा राजमा तयार झालता. खूप छान टेस्टला झालता. सगळ्यांची कमेंट आली की जेवण छान सुंदर झालं आहे. बस आणि काय पाहिजे असतं आपल्याला. एखादं आपण प्रेमानं आनंदानं करत असेल तर त्याला पोचपावती फक्त एवढीच असते की जेवण छान झालं आहे बरं का. तर हे झालं आहे छान असा आपला राजमा. आणि जास्त कमी मसाले वापरून हा राजमा केला आहे. आणि हा राजमा खाता खाता आमचं चर्चासुद्धा चालली होती, हा राजमा कुठे केला जातो, दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये फेमस आहे. तर चला, हा राजमा तयार इथं शिजत आहे. तर आपण इथं चाकवतची आमटी करणार आहोत. तर चाकवत घेतला आहे एक पेंडी गड्डी, त्यामध्ये तूर डाळ घालायची, मूग डाळ घालायचं, शेंगदाणा घालायचा, हरभरा घालायचा, पावटा घालायचा, वटाणा घालायचा. ह्या भाज्यांची कमी का नाही, कारण की उद्या हे भोगी, त्यामुळे आयत्या सोडलेल्या होत्या आणि घातला आहे. आणि हा ना शक्यतो भाज्या घालायच्याच गरगाटा करताना, म्हणजे हा चाकवतचा पालकचा असू दे किंवा आंबट चुका असू दे, त्याला ना गरगटा करताना ह्या भाज्या घालत जावा. खूप सुंदर अशी भाजी गरगटा तयार होतो, छान टेस्टला लागतो बरं का. तर हे आता आपला राजमा झाला आहे, तर्री आली आहे मस्त अशी. आणि त्यावर घालायची आपली हिरवीगार देशी कोथिंबीर. कोथिंबीरचा दर हा ना कमी झाला की माझा ना जास्त हात सुटतो कोथिंबीर घालायचा. कोथिंबीर छान चवीलासुद्धा लागते अशा विशेष पदार्थांना. आणि देशी असल्या तर काही बोलायचं कामच नाही. माझं कोथिंबीर खूप फेवरेट गोष्ट आहे. तर कोथिंबीर घातले, मिक्स करून घ्यायचं. मसालासुद्धा छान शिजला होता. आणि ही आपला राजमा तयार झाला आहे, बाजूला घ्यायचा. आणि लगेच दुसरी आपण रेसिपी करायला घेणार आहोत. आणि घटसरसुद्धा झाला आहे, भातावर खाल्ला तरी चालतो. राजमा चावल ही फेमस रेसिपी आहे, हे तुम्हालासुद्धा माहीत आहे. तर आता आपण करून घेऊया आपली साधी सिंपलवाली कोशिंबीर बिना काकडीची. तर इथं कांदा टमाटर बारीक असं कट करून घ्यायचं, अजिबात वाटणार नाही कोशिंबीर बिना काकडीची आहे. तर कांद्यामध्ये घालायचं, भाजल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं, फोडणी दिली नाही, बिना फोडणीची केली आहे. मीठ घालायचं, त्यामध्ये साखर घालायची, कोथिंबीर घालायची भरपूर. आणि ह्यामध्ये घालायचं दही. फोडणी काही दिली नाही, कारण की दरवेळेला फोडणीचं करतोच, ह्यावेळेला वेगळं म्हणून फोडणी दिली नाही. असंच बघू कसं लागते ते, काही वेगळं लागणार नाही, खूप छान चवीला झालते. एवढे सगळे पदार्थ करायचे म्हणले तर जरा लवकरच करावी लागतात, त्यामुळं मी इथं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवली होती. तर दहीसुद्धा मी लागलंच घातलं आहे, तुम्ही दही नंतर घातलं तरीसुद्धा चालतं. तर काही लोक म्हणतात दही घातलं की पाणी सुटतं ह्याला. तर चला हे ठेवूया फ्रीजमध्ये. आणि झाले आपली कोशिंबीर झटपटवाली. नक्की ट्राय करा अशा पद्धतीनं झटपट काहीतरी करायचं असलं तर तुम्हाला. तर आता आपण करणार आहोत जिरा राईस. तर जिरा राईस करण्यासाठी तर मी तांदूळ अर्धा तास अगोदर भिजत घालणार आहे. खूप फरक पडतो, पण इंद्रायणी वगैरे घालायचं नाही. इंद्रायणी घातला की आधीच चिकट असतो आणि नंतर पिट्टाळ्यासारखं होतो. तर जो भात फडफडीत होतो तो तांदूळ इथं भिजत घालायचा, म्हणजे भात आहे तो छान होतो. तर चपात्या तयार रेडी झाल्या आहेत, मस्त अशा 20-25 चपात्या झाल्या. आणि हा या चाकवता गरगटा एक 3 शिट्ट्या घेतल्या होत्या. आणि गरगटाचं सुद्धा उकळायला इथं ठेवलं आहे. थोडंसं पातळ वाटलं म्हणून थोडंसं आणि उकळी मारण्यासाठी ठेवलं. आता देऊया फोडणी हा गरगट्याला. तर आपण घालूया ह्यामध्ये तेल फोडणीसाठी. जिरे घालायचं, मोहरी घालायचं, भरपूर
भरपूर असा लसूण वापरायचा. कुठलीही डाळीची आमटी असू दे, वरण असू दे, नंतर भरलं वांगा असू दे, त्याला लसणाचा जरा जास्त वापर करायचा, म्हणजे आमटीला छान चव येते बरं का. नक्की टिप्स लक्षात ठेवा. लसूण छान भाजला की त्यामध्ये घालायचा कांदा लसूण मसाला, म्हणजे आपल्यात लाल तिखट घालायचं, जितकं तिखट पाहिजे तेवढं. आणि त्यामध्ये घालायचं ही उकळी मारल्याला गरगटा सगळा असला भारी झालता ना, मस्त चवीला झालता. अशा पुढं ना आपले हॉटेलमधले कोणतेही मेनू कार्ड ना फेल असतात बरं का. हिरवीगार कोथिंबीर घालायची आपली देशी, उकळी मारून घ्यायचं 1-5 मिनटं, म्हणजे लाल तिखट वगैरे व्यवस्थित सेट झालं पाहिजे. यामध्ये वरण करायसाठी हळूच इथं दाखवलं आहे मी, अगदी नवरी दाखवल्यासारखं. आणि वरणसुद्धा इथं शिजवायला ठेवलं आहे, म्हणजे डाळ ठेवली आहे मुगाची इथं शिजण्यासाठी. त्याच्या 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आणि देखणं पान हे रूप बघू शकतायत मी चाकोताची आमटी झाली आहे. आणि इथं अर्धा तास झाला आहे आपल्या आमटी वगैरे करून होस तर. तांदूळसुद्धा छान भिजला होता. आणि फोडणी देऊन घेऊया आपण इथं जिरा राईसला. इथं जिरा राईस करायचं म्हणलं की तेलाचा मात्र जास्त वापर करावा लागतो. तूप असेल तर वापरू शकता, तुपानं सुद्धा छान होतं. मोहरी घालायची भरपूर, जिरे घालायचं, कढीपत्ता घालायचा भरपूर असा. आणि जिरा राईस म्हणलं की लसणाचा सुद्धा जास्त वापर करा. सारखं लसूण जास्त म्हणते तर म्हणत असाल की काय बाय लसूण भाजी असतं म्हणते, तर विशेष काय तर जेवण किंवा काय तर घरामध्ये कार्यक्रम असला की लसूण कांद्याचा जास्त वापर करावा लागतो, त्याशिवाय तो पदार्थ छान होत नाही. किंवा गैरसमज आहे आमच्यासारख्यांचा की लसणाचा कांद्याचा जास्त वापर केला पाहिजे. काही ठिकाणी बिना लसणाचा कांदाचा न वापर करता सुद्धा ना जेवण केले जाते, ते सुद्धा छान लागतं. तर आपल्याला सवय आहे खायची जास्त, त्यामुळे मी ते लसणाचा आणि कांदा जास्त वापर केला आहे. लसूण घातला आहे, कढीपत्ता घातला आहे, तांदूळ इथं, आणि सर्व काही अंदाजपंजे केलं आहे. त्यामुळे अर्धा किलो पावशेर असं काही तुम्हाला इथं सांगितलं नाही. चवीपुरते मीठ घालायचं, कोथिंबीर घालायचं, आणि कसुरी मेथी घालायला विसरायचं नाही. आणि जिरा आपला राईस आहे म्हटल्यानंतर जिरा पावडर घालायचा. आणि इथं फोडणीला जिरासुद्धा जास्त वापरायचं. उकळी मारून द्यायची आणि सतत हलवायचं, कारण की आपला अगोदरच आपण तांदूळ भिजत घातला होता, त्यामुळे चिटकण्याची खाली शक्यता असते तांदूळ इथं भात करपण्याची. तर सारखं हलवलं की खाली करपत नाही. एक उकळी मारून घेतले की झाकून घ्यायचं. आणि छान असा हा आपला जिरा राईस तयार झाला एकदम फुलल्याला. तर तुम्ही बिना भिजत घालता भात करता तसा, आणि हा भिजत घातलेला भात कसा, असं बघून जरा कॉम्प्रोमाइज करून अशा पद्धतीने भात करा. खूप सुंदर होतो, एकदम सळसळीत होतो. आणि शेवटीचा राहिलेला आपला वरणाचा बेत, वरण राहिलं होतं, त्यामध्ये आपण तेल ठेवलं आहे. तेल गरम झालं की मोहरी घालायचं, जिरे घालायचं, आणि कढीपत्ता घालायचा, लसूण घालायचा. आणि ही आपली वरणाची फोडणी तयार झाली की त्यामध्ये आपण डाळ घातली होती शिजत मुगाच्या डाळीचं वरण करते. आणि हे केलं आहे मस्त असं वरण, कढीपत्ता लसूण भरपूर वापरून. आणि मस्त अशी व्हेज थाली झाली आहे. आणि व्हेज थालीचा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडला असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला कमेंट मात्र करत जावं बरं का. मला कमेंटच कोण करत नाही, याचं मला दुःख वाटतं. तर काय माझ्या रेसिपी बघतात का नाहीत आणि कमेंट करायला विसरतात. आणि ही उकळी मारला हे मस्त असं वरण, आणि ही रेसिपीच्या सगळं व्हिडिओ आवडला असेल तर जाताच सबस्क्राईब करा आणि खाऊन बघतं म्हणायचं भारी.